एकदा काय झालं, की एका म्हाताऱ्या आजोबाला एका मुलीने विचारलं, की आजोबा, प्रेम म्हणजे नेमकं काय असतं? आजोबांनी त्या दूरच्या बागेकडे बोट दाखवलं आणि त्या मुलीला म्हणाले, की जा, त्या बागेमध्ये जा आणि त्या बागेमध्ये जे सगळ्यात सुंदर फूल आहे ना, ते फूल तोडून घेऊन ये. ती मुलगी त्या बागेमध्ये गेली. जाता जाताच तिला एक फूल फार भावलं, आवडलं. पण तिला वाटलं, की अजून एखादं सुंदर फूल कदाचित माझी वाट बघत असेल. ती पुढे गेली, तिला एकही सुंदर फूल सापडलं नाही. ती अजून थोडी पुढे गेली, परंतु दुसरंही फूल तिला तितकं सुंदर वाटलं नाही. तिला संपूर्ण बागेमध्ये फेरफटका मारला, पण कुठलंच फूल तिला तेवढं भावलं नव्हतं, जेवढं तिला पहिलं फूल भावलं. शेवटी तिने ठरवलं, की जे फूल तिला सगळ्यात पहिले आवडलं तेच फूल आपण तोडायचं. पण जोपर्यंत ती त्या फुलाजवळ आली होती, तोपर्यंत दुसऱ्या कुणीतरी त्याने ते फूल तोडलेलं होतं. आजोबा हसले आणि म्हणाले, की "बाळा, हे असतं खरं प्रेम." कारण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या जवळ असते ना, त्यावेळेस त्याची कदर नसते. परंतु तीच व्यक्ती फार लांब निघून गेली, की त्याची कदर आपल्याला होते. परंतु जोपर्यंत वेळ निघून गेला असतो, प्रेम आयुष्यामधून संपून गेलेलं असतं त्या व्यक्तीचं आपल्यावरचं. खरं तर असं म्हणतात, की अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये आजही रावट आणि पारोचं प्रेम जिवंत आहे. हीरला औषध देऊन विष पाजून मारलं म्हणून रांझाने देखील स्वतःचं आयुष्य संपवून टाकलं होतं. लैलीच्या विदाहामध्ये मजनू एकटाच वाढवंटामध्ये कित्येक दिवस जगत राहिला आणि दोघंही मेल्यानंतर दोघांचंही थडगं जवळ बांधण्यात आलं. अर्थात हे अमर प्रेम कहाण्या किंवा हे अमर प्रेम किस्से आपण कथा, कहाणी आणि पुस्तकामध्ये वाचले. परंतु वर्तमानामध्ये अशा प्रेमाचा विचार, कल्पना आपल्याला करता येईल का? हाही देखील फार मोठा प्रश्न आहे. नव्हे तर वर्तमानामध्ये इतकं प्रचंड एकमेकांविषयी असलेलं प्रेम आता जिवंत आहे का? अर्थात याच्यावर देखील अनेक प्रश्न निर्माण होते. परंतु एका 93 वर्षाच्या म्हाताऱ्याने हे सिद्ध केलं, की प्रेमाला अजिबात वय नसतं आणि प्रेम हे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत निभावलं जातं. तुम्ही म्हणाल, की नेमकी कहाणी काय आहे? अर्थात तीच सांगतोय, पण त्याच्या आधी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र तेवढं सबस्क्राईब करून घ्या ही विनंती. तर मंडळी, झालं असं होतं, की संभाजीनगर मधल्या गोपिका ज्वेलरीच्या दुकानामध्ये 2 म्हातारे आहेत. सुरुवातीला तर वाटलं त्या ज्वेलरीच्या मालकाला, की कदाचित हे पैसे वगैरे मागण्यासाठी आले असतात. परंतु आल्यानंतर त्या म्हाताऱ्यानं पोत दाखवा असं सांगितलं आणि काउंटरवर उभ्या असलेल्या मुलीनं पोत दाखवायला सुरुवात केली आणि त्यांना एक पोत भावली. त्यांनी ती पोत घेतली आणि नंतर विचारलं, की हिची किंमत किती? म्हाताऱ्यानं आपल्या जवळच्या थैलीमध्ये जे काय उडे चिल्लर चुरगाडलेल्या नोटा आणल्या होत्या, त्या नोटा काढल्या. म्हातारीनं स्वतःच्या पिशवीमधल्या 1-2 नोटा काढल्या. असं मिळून 1130 रुपये फक्त त्यांच्याकडे गोळा झाले होते. त्या 1130 रुपयाच्या काळामध्ये आता ज्वेलरी घेणं हे अशक्यच. पोत तर इम्पॉसिबल, अशक्यच. पण मोठं मन त्या गोपिका ज्वेलर्सच्या मालकाचं. त्यांनी विचारलं, की आजोबा कुठून आले आहात तुम्ही? आजी कुठून आले आहात तुम्ही? तुमच्याकडे पैसे किती? त्यांनी पैसे मोजले. 1130 रुपये एकूण होते. त्यावेळेस ते 1130 रुपये त्या म्हाताऱ्या आणि म्हातारी आजीला त्यांनी परत दिले आणि मी सोबतच ती पोत आणि स्वतःकडून काही दागिने सुद्धा गिफ्ट म्हणून दिले. त्यावेळेस जे अश्रू त्या म्हाताऱ्या आजोबांच्या आणि म्हाताऱ्या आजीच्या डोळ्यामध्ये उघडलेला, कदाचित आजच्या घडीला तेवढं मूर्तिमंत प्रेम आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि सॅल्यूट अशा दुकान मालकाला, की ज्यांनी वयाचं अंतर न पाहता त्यांच्या मनातलं चिन्हातील प्रेम जिवंत ठेवलं आणि त्यांना ती ज्वेलरी गिफ्ट देऊन माणुसकीला एका वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम केलं. मला वाटतं, की अगदीच इश्क करना खता है तो सजा दो मुझे, किस तलवार पे सर रखना है इतना बता दो मुझे. इथपासून ती प्यार मोहब्बत के बातों का रोग लगाऊ ना बाबा इथपर्यंत प्रेमाच्या आख्यायिका व्याख्या केल्या आहेत. परंतु या 93 वर्षाच्या म्हाताऱ्यानं जे केलं
ते प्रेम कुठल्याच व्याख्येत बसत नाही. ते एक निरागस निखळ प्रेम होतं, जे दुर्दैवानं आज समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सलाम अशा त्या म्हाताऱ्या जोडप्याला आणि तितकाच टिम काहोबा बाप्पाचा सलाम त्या ज्वेलरीच्या मालकाला, ज्याने माणुसकीचं एक वेगळं गडद करण्याचं काम केलं. अर्थात ही प्रेम कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा. मनपूर्वक धन्यवाद.